कसं वाटतंय? हॅलो एव्हरीवन, आज आहे लास्ट दिवस छत्रपती संभाजीनगर ट्रिपचा आणि काल आमची खूप धावपळ झालेली असल्यामुळे आज आमचा दिवस थोडा लेटच सुरू झाला आणि आम्ही सगळे रेडी होऊन पोहोचलोय पिझ्झा खाण्यासाठी। आजचा आमचा प्लॅन आहे बीबी का मकबरा बघण्याचा। बीबी का मकबरा म्हणजे ताजमहलची रिप्लिका। सो पिझ्झा वगैरे ऑर्डर करेपर्यंत आम्हाला 4:30 वाजलेले आहेत ऑलरेडी इथेच आणि आम्हाला असं कळलंय की बीबी का मकबराची एंट्री 5:30 किंवा 6 पर्यंत बंद होते। सो तरी आम्ही चाललोय, बघू आता काय होतं। त्याआधी मी चाललीये घागरा रिटर्न करण्यासाठी जो आम्ही काल रेंटने घेतला होता। बाकी सगळे आमच्या आधीच इथे पोहोचलेले होते आणि आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा त्यांचं ऑलरेडी फोटोशूट चाललेलं होतं आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे हा बीबी का मकबरा खूप सुंदर दिसत होता, तुम्ही बघू शकता। आणि पुढचा प्लॅन होता कर्णपुरा जत्रेमध्ये जाण्याचा। सो इथे खूप सारे फोटो काढून आम्ही निघालो कर्णपुरा जत्रेमध्ये। सो संभाजीनगरमध्ये नवरात्रीत ही जत्रा भरते जी की खूप मोठी असते, त्यामुळे आम्ही सगळे पोहोचलो इथे कर्णपुरा जत्रेमध्ये। अशा प्रकारे जत्रेमध्ये वेगवेगळे ॲडव्हेंचर करून आम्ही निघालोय वापस घराकडे। आज रात्री आहे यांची ट्रेन, ऑलरेडी 10 वाजले तिथेच आणि 11:30 यांची ट्रेन आहे। अजून आमचे जेवण बाकी आहेत, सो बघू आता काय होतं। छोटी आइडिया अच्छी है। सो घरी आलो, बॅग वगैरे ऑलरेडी पॅक होत्या, पण जेवण जे ऑर्डर केलं ते आलं 1 तास लेट, त्यामुळे आम्ही ते तसंच पार्सल घेऊन निघालो रेल्वे स्टेशनला। देखो पिच्चू, जरा पिच्चू देखो पिच्चू। सगळ्यांना खूप भूक लागलेली होती आणि रेल्वे यायला अजून 10 मिनिटं बाकी होते, त्यामुळे आम्ही रेल्वे स्टेशनवरच जेवायचं ठरवलं। एकामध्ये बिर्याणी टाक, एकामध्ये भाजी टाक आणि एकामध्ये रोटी, बस सगळ्यांनी खावं एकत्र। नाईस आयडिया, असंच करायला लागला।
ब्लॉगर आहे. कसं वाटलं तुला संभाजीनगर? नीट बस. कसं वाटलं तुला आता फेमस होणार आहे अजून. आम्ही आलो ना आता तुमचं संभाजीनगर मस्त फेमस होणार. एक और प्लेट देना, एक दे. वो है ना, वो उसके रहने देना नीचे. नाही नाही, अरे मजाक करतोय. एक्स्ट्रा शिवाय दिल तो असं. खूपच नाही आता. योगीचा फोटो काढ. अगं हे आमचा नाही, याचा काढ कॉपीचा. लिंगमपल्ली वरुण मनमाड नाशिक रोड कल्याण ठाणे या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ला जाणारी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर आहे. कृपया ध्यान दीजिए, गाड़ी संख्या 1705 देवगिरी एक्सप्रेस लिंगमपल्ली से चलकर ते प्रफुल्लकडे, ते माझ्याकडे. अरे पण ती मला अजिबात बसणार ह्याला झालं होतं ना खूप. मेलेला तिला मी घाबरतो म्हणून मला नको देऊ. गोभी उसने नहीं खाया ना लेकिन. उसमें रॉक सॉल्ट नहीं करना. रॉक सॉल्ट वाला ही मेमोरी रहेगा. कि समंदर का चलता नहीं है क्या? नहीं मेरे यहाँ रॉक सॉल्ट कि उसमें फिश होता है इसमें? नहीं पता बट आणि अशा प्रकारे आमची 3 दिवसांची संभाजीनगर ट्रिप इथे संपली. फर्स्ट डे आम्हाला वाटलेलं की आमची ट्रिप फेल होणार कारण खूप पाऊस होता, पण लकीली हे 2 दिवस अजिबात पाऊस नाही पडला आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. जर तुम्हीही आमचा हा व्लॉग एन्जॉय केला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे ड्रामेबाज लोक तर ॲक्टिंग करत होते, बट स्टील आय विल मिस देम, कारण आम्ही सोबत असलो की मज्जा करतोच. सो लवकरच नेक्स्ट ट्रिप प्लॅन करू आणि पुन्हा तुम्हाला भेटू. तोपर्यंत बाय.